आजचा आपला पार्ट आहे बेटा ऑक्सिडेशन स्टेट या ऑक्सिडेशन नंबर. आता याच्या आधी आपण कोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या पिरियोडिक टेबलच्या बेटा? एक तर ऍटॉमिक साईज किंवा ऍटॉमिक रेडियस पाहिलाय, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ऍफिनिटी झालाय, कालच झालाय. त्याच्या आधी आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन एनर्जी झाला. आता चौथा फॅक्टर कोणता आहे? तो ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. व्यवस्थित लक्ष द्या, येते तुम्हाला पण तरी मी एकदा सांगतो. पहा, व्यवस्थित लक्ष द्या. पहा, लक्ष द्या बेटा इकडे. आता फर्स्ट ग्रुप मध्ये सोडियम आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. कॉन्फिगरेशन 2,8,1. सोडियम काय तर सॉलिडच्या, सोडियम काय तर मेटल आहे. बरं, आता मला सांगा, हा जर फर्स्ट ग्रुप मध्ये आहे तर ह्याची टेंडन्सी काय? इलेक्ट्रॉन लूज करण्याची. हा सध्या कोणत्या फॉर्म मध्ये? तर ऍटमच्या फॉर्म मध्ये सध्या. यस. आता याला जर स्टेबल व्हायचं असेल तर एक तर इलेक्ट्रॉन लूज करावं लागेल. मला सांगा, जेव्हा सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्याच्यावर कोणता चार्ज आला बेटा? पॉझिटिव्ह चार्ज आला. एक पॉझिटिव्ह चार्ज आला बेटा. आपण एक इलेक्ट्रॉन गेल्यानंतर या पद्धतीने रिॲक्शन करतो, ही रिॲक्शन झाली बेटा. ठीक आहे, बॅलन्स झाली. आता कोणत्या फॉर्म मध्ये? सोडियम आयनच्या फॉर्म मध्ये. कॉन्फिगरेशन 2,8 आहे. ठीक आहे, चला बेटा पुढे. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. या ठिकाणी फ्लोरीन है, एटॉमिक नंबर कितना है? तो 9 है. कॉन्फिगरेशन कितना? 2,7 है. बराबर है. अब ये फ्लोरीन आइटम को अगर स्टेबल होना है तो हमारा ये फ्लोरीन क्या करेगा? एक इलेक्ट्रॉन गेन करेगा. गेन करने के बाद फ्लोरीन पे एक माइनस चार्ज आएगा, चलेगा ये आयन के फॉर्म में. बराबर है. अब हमारा जो फ्लोराइड आयन है ये स्टेबल हुआ, ये इसका कॉन्फिगरेशन 2,8. पर या दोन्हीकडे एक ऑब्झर्व करा, रिएक्शन झाली बेटा. एक रिएक्शन है जेव्हा एखादा स्पेसिस इलेक्ट्रॉन लूज करते बेटा. अगर कोई स्पेसिस इलेक्ट्रॉन लूज करता है तो प्रोसेस का नाम क्या आता है? ऑक्सीडेशन है. यहां फ्लोरीन नॉन मेटल है. नॉन मेटल की टेंडेंसी क्या है? इलेक्ट्रॉन गेन करने की. तो नॉन मेटल इलेक्ट्रॉन जब गेन करता है तो प्रोसेस का नाम क्या आता है? ये हुआ सर ये प्रोसेस रिडक्शन. अब ऑक्सीडेशन स्टेट क्या है? जब भी कोई एटम या कोई भी स्पेसिस इलेक्ट्रॉन लूज करता है, लूज करने के बाद जो भी चार्ज है, एक तो प्लस चार्ज है नहीं तो माइनस चार्ज. चार्ज एंड नंबर का नाम ही ऑक्सीडेशन स्टेट है. यहां देखो, मैंने ये अगर सवाल कर दिया सोडियम आयन का ऑक्सीडेशन स्टेट कितना, ऑक्सीडेशन नंबर कितना, तो हम बोलते सर ये जो है ये उसका ऑक्सीडेशन स्टेट है 1+ या +1. यहां देखो फ्लोराइड आयन का ऑक्सीडेशन स्टेट कितना, तो यहां बोलते सर 1-. अब ये 1- क्या है? ये ऑक्सीडेशन स्टेट है. ऑक्सीडेशन नंबर है बेटा. राइट है. अच्छा, कब आया? जब लूज करने के बाद या गेन करने के बाद कोई तो चार्ज आएगा, एक तो प्लस नहीं तो माइनस, और नंबर आएगा. 2 इलेक्ट्रॉन गेन कर दिए तो 2 माइनस हुए, 2 इलेक्ट्रॉन लूज कर दिए तो 2 बार प्लस हुए. उसी का नाम क्या है? ऑक्सीडेशन स्टेट है. अब कोई बोला सर यहां ऑक्सीडेशन स्टेट नहीं है, यहां ऑक्सीडेशन स्टेट 0 है. वो उसके एलिमेंटल फॉर्म में. म्हणजे इथं ऑक्सिडेशन स्टेट किती आली तुमची? 0. इथं किती आहे? 0. फिर ऑक्सिडेशन स्टेट की डेफिनेशन क्या है? इट इज द न्यूमेरिकल वैल्यू 1, 2, 3, 4 एंड साइन ऑफ चार्ज ऑफ एन एटम व्हेन इट इज इन द फॉर्म ऑफ आयन. जब ये हमारा एटम
आयन के फॉर्म में जब है तब जो भी चार्ज एंड नंबर है उसी का नाम ऑक्सीडेशन स्टेट या ऑक्सीडेशन नंबर। क्लियर? चलो मुझे एक बात बताओ फिर, फर्स्ट ग्रुप एलिमेंट है मेरे पास, पहला कौन है? तो चलो फर्स्ट ग्रुप में हाइड्रोजन है, नीचे लिथियम है, सोडियम है, पोटेशियम है, रुबिडियम है, सीसियम है, फ्रांसियम। फर्स्ट ग्रुप एलिमेंट, ये फर्स्ट ग्रुप एलिमेंट हम बोलते सर ये अल्कली मेटल आहे। आता मला सांगा यांच्या सगळ्यांच्या लास्ट शेलला एकच इलेक्ट्रॉन आहे बेटा, एक इलेक्ट्रॉन है तो जल्दी इलेक्ट्रॉन लूज करेगा, जल्दी जो इलेक्ट्रॉन लूज करेगा बराबर है उसमें जल्दी पॉजिटिव चार्ज है। तो मुझे बात बताओ ये फर्स्ट ग्रुप एलिमेंट कौन सा चार्ज, कौन सा ऑक्सीडेशन स्टेट देगी, कौनता देना, प्लस या माइनस? तो हम बोलते सर वो प्लस है, लेकिन कितना? +1। फर्स्ट ग्रुप एलिमेंट शोज विच ऑक्सीडेशन स्टेट? सर एक पॉजिटिव चार्ज दे दे, बस इतना ही। चलो यहां कौन है? बेरिलियम है, यहां कौन है? मैग्नीशियम है, बराबर है। यहां बेरिलियम मैग्नीशियम, बाद में कौन है? कैल्शियम है, बराबर है। उसके बाद स्ट्रोंटियम है, उसके बाद बेरियम है, बराबर है। पर कोणता ग्रुप एलिमेंट है? अल्कलाइन अर्थ मेटल है। यांच्या लास्ट शेलला किती इलेक्ट्रॉन आहे? 2 आहेत बेटा। मग मला सांगा ही कोणती ऑक्सिडेशन स्टेट देते? सर ये तो +2 ऑक्सिडेशन स्टेट देगा, ये असं राहते। दिल्यानंतर घेतल्यानंतर जे चार्ज है ते बेटा, लेन देन के बाद का चार्ज एंड नंबर है, उसी का नाम ऑक्सीडेशन स्टेट या ऑक्सीडेशन नंबर। अब देखो यहां हमारे पास हाइड्रोजन फैमिली, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टेटाइन। चलो ये तो रेडियो एक्टिव, इसको छोड़ दो। हेलोजन फैमिली है, नॉन मेटल है, लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन है, हाईली अनस्टेबल है, इलेक्ट्रॉन तो नहीं देंगे, गेन करेंगे, बराबर। कितना गेन करेंगे? 1 इलेक्ट्रॉन गेन करेंगे, तो चार्ज -1। तो हेलोजन फैमिली कौन सा ऑक्सीडेशन स्टेट देते हैं? हम बोलते हैं सर वो तो -1 ऑक्सीडेशन स्टेट देते। ये कौन सा देते? सर ये +1 देते, ये +2 देते। करेक्ट है? किती सोपं आहे रे, काय अवघड आहे मला सांगा। पर अजून एक एक्झाम्पल मला, आता मी जर तुम्हाला विचारलं यांची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, यांची पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्या ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट किती? म्हणजे सर 0 आहे। यस। आता फरक काय पाहणार? H2, Br2, I2, Cl2, HCl, HBr, HI, नंतर HF। आता पहा ये सब हमारे पास जो भी एटम है, जो भी एलिमेंट है, ये क्या है? उनके मॉलिक्यूल के फॉर्म में। हाइड्रोजनचा कोणता? H2 है, डायटॉमिक मॉलिक्यूल है, H2, Br2, Cl2, I2 सब है। आता रूल लक्षात ठेवा, जेव्हा एखादा एटम मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये बेटा, वाक्य पहा, जब भी कोई एटम मॉलिक्यूल के फॉर्म में जब है तब उसका ऑक्सीडेशन स्टेट, ऑक्सीडेशन नंबर कितना है? तो 0 है। पक्का ध्यान में रखो, ये 0 0 0 0 सब 0 है। ये डायटॉमिक। कोई बोलेगा सर यहां कैसे है? आता मला सांगा हाइड्रोजन आणि क्लोरीन मध्ये कोण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे? बर मला सांगा याचं नाव काय आहे बेटा? मला सांगा ना, याचं नाव काय? मला सांगा, ये 1 नंबर है और ये 2 नंबर है। अब मुझे बात बताइए, NaCl, हाँ बोलो क्या है ये? अरे काहीतरी रूल तयार केला ना बेटा, कंपाउंड तयार करताना, मॉलिक्यूल तयार करताना पहिला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आपण लिहितो, नंतर इलेक्ट्रो निगेटिव्ह लिहितो, बरोबर आहे का? बऱ्याच याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही? आपण असं लिहितो का कधी? नाहीये।
आपण असं मानतो ना, बरोबर आहे का? म्हणजे पहिला कोण आहे? हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, दूसरा इलेक्ट्रो निगेटिव्ह है। आपको बोलेगा सर ये भी मॉलिक्यूल है, यस है। आप बोलो एनएसीएल में सोडियम का ऑक्सीडेशन स्टेट कितना है? हम बोले सर 0+1 है, यस। अब ये +1 है तो क्लोरीन -1 है, तो टोटल कितना है? 0। जेव्हा एखादा ऍटम मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये बेटा त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? तो 0 आहे। पहा ना, +1 -1 0। मग मला सांगा या मॉलिक्यूल मध्ये, या केस मध्ये कौन इलेक्ट्रो पॉजिटिव है? सर ये इलेक्ट्रो पॉजिटिव है। ये कौन है फिर? इलेक्ट्रोनेगेटिव। तो हाइड्रोजन +1, क्लोरीन -1, टोटल 0। झालं परफेक्ट, क्लियर। चलो और देता हूं, आप देखो। चला एक एक पिरियडिक टेबल मध्ये चला 17 ग्रुप एलिमेंट। हा, हायड्रोजन आहे, क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन। हा सॉरी, आयोडीन, ठीक आहे। आता मला सांगा हे HF आहे, HCl आहे, HBr आहे, HI, ठीक है। 0 है, टोटल कितना? 0 0, यहां भी 0, ठीक है। चला सोडून द्या। 16 ग्रुप एलिमेंट मध्ये या। 16 ग्रुप एलिमेंट मध्ये पहिला कोणता आहे? ऑक्सिजन आहे, नंतर सल्फर, नंतर सिलेनियम, नंतर टेलेरियम आहे, त्याच्यानंतर पोलोनियम आहे। पोलोनियम सोडून द्या। बर, हायड्रोजन सोबतचा कंपाऊंड H2 आहे, H2S आहे, H2Se आहे, H2Te आहे। बर, मी जर क्वेश्चन विचारला वॉटर ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, 0 आहे, तर कसं काय? मग तुम्ही सांगणार सर हे या पद्धतीने पहा, हे ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन लास्ट शेअरला, हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, हे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, झाला इथे शेअरिंग। मग तुम्ही तर सर हे तर +1 है, यहां भी +1 है और यहां चार्ज कितना है? -2, झाला 0। क्लियर आहे? काय अवघड आहे? मग तुम्ही सर हे पण 0 है ना, H2S, यस, ये भी 0 है, ये भी 0 है। अगर मैंने आपको ये सवाल किया वाटर में ऑक्सीजन का ऑक्सीडेशन नंबर कितना है, तो हम बोलते सर वो तो -2 है, बरोबर है ना। चलो H2S में सल्फर का नंबर कितना है? सर ये अगर -2 है तो ये -2 सब तरफ है, कोई प्रॉब्लम नहीं। परफेक्ट का? एनी प्रॉब्लेम? चला बेटा पुढे, यस। पहा, it is the numerical value and sign of charge of an atom when it is in the form of ion, ठीक है। क्लियर झालं? कोणी म्हणलं नाही सर मला अजून एक्झाम्पल समजून सांगा। पहा नीट लक्ष द्या। H2O पहा, H2O2 आहे आणि OF2 आहे, व्यवस्थित लक्ष द्या बेटा इथं। आणि एक डोक्यातून एक काढून टाका, व्हॅलन्सी
नाही ते दोन्ही कंबाईन करताल बेटा. पहा नीट लक्ष द्या. वॉटर आहे, हायड्रोजन परऑक्साईड आहे, ऑक्सिजन डायफ्लोराइड आहे. नीट लक्ष द्या बेटा. याच्यात 3 वेगवेगळे येतं, 3 वेगळे कंपाऊंड आहेत आपल्याकडे. आता तुम्हाला म्हणलं मी आधी याचं स्ट्रक्चर काढा, तर तुम्ही सर ऑक्सिजनच्या लास्ट शेलला 5-6 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. ये हाइड्रोजन के इलेक्ट्रॉन बराबर आहे. हे कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. वॉटर मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? हे 2 मायनस, हे +1, हे +1, राईट आहे. आता मी घेतला दुसरा हाइड्रोजन परऑक्साइड है बेटा. और मैंने अगर आपको सवाल कर दिया कि हाइड्रोजन परऑक्साइड में ऑक्सीजन का ऑक्सीडेशन नंबर कितना है, तो अगेन देखो इसका स्ट्रक्चर. ये लास्ट शेल के 6 इलेक्ट्रॉन, यहां भी ऑक्सीजन के लास्ट शेल के 6 इलेक्ट्रॉन होगा. ये हाइड्रोजन का 1 इलेक्ट्रॉन, यहां दोनों ने इक्वल शेयरिंग कर दिया. कोवैलेंट बॉन्ड सब तरफ. बर याच्यावर चार्ज, याच्यावर चार्ज. अरे मग ऑक्सिजनवर किती येणार आहे? सगळ्यांची ऍडिशन तो 0 पाहिजे. तो कितना आने वाला है फिर? ये -2 नहीं रहेगा. अब कितना आएगा सर? ये तो कितना हुआ? ये -1 है, ये भी कितना? बराबर है का? -2 + 2 = 0 हो गए. न्यूट्रल कंपाउंड है ना सगळे. बरोबर आहे. मग तुम्ही तर सर कस काय? अरे जेव्हा ऑक्सिजन हायड्रोजन परऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असेल बेटा, तेव्हा त्याच्यावरची ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर किती आहे? तर -1 हे डोक्यामध्ये राहू द्या. झालं क्लिअर? परऑक्साइड आया, हाइड्रोजन परऑक्साइड ऐसा नाम आया तो ऑक्सीजन -1 है रे. यहां देखो ना, यहां बहुत इंटरेस्टिंग आहे. आता मला सांगा पिरियडिक टेबल मध्ये आपण चला इथं घेऊ तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ठीक आहे. याच्या लास्ट शेलला 1 आहेत आणि याच्या लास्ट शेलला 7 आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. चला हॅलोजन फॅमिली. मला सांगा या सेकंड रो मध्ये मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव एलिमेंट कौन है बेटा? कौन सा ऐसा एलिमेंट है जिसकी इलेक्ट्रॉन पेयर अपने तरफ खींचने की टेंडेंसी ज्यादा है? कौन है? हम बोलते सर वो फ्लोरीन है. बराबर है ना? क्लियर है यहां? अच्छा मुझे बात बताओ, जिसकी साइज कम उसकी इलेक्ट्रॉन निगेटिविटी ज्यादा. लेफ्ट टू राइट साइज कमी होती, याची साइज सगळ्यात कमी आहे. साइज कमी आहे म्हणून तो इलेक्ट्रॉन लवकर गेन करणार इलेक्ट्रॉन पेयर. बरोबर है. पर हैलोजन फैमिली में अगर हम टॉप टू बॉटम चले गए तो साइज इंक्रीज है. साइज इंक्रीज है तो इलेक्ट्रॉन निगेटिविटी भी डिक्रीज है. मग मला सांगा सगळ्यात मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे? फ्लोरीन है. फ्लोरीन पे हमेशा चार्ज एक ही है और वो भी कौन सा है? -1 है. हमेशा चार्ज. फ्लोरीन कभी भी दूसरा ऑक्सीडेशन नंबर नहीं देता, एकच चार्ज. अरे मी तुम्हाला सांगितलं ना बेटा की फॅमिली कशी आहे? दानशूर फॅमिली आहे. दानशूर करण्यासारखी. बरोबर की सगळं देते बेटा. बरोबर आहे की नाही? लाशेला एकच इलेक्ट्रॉन आहे. बरोबर आहे की दे देता है, हमेशा देने की टेंडेंसी. बराबर है. की फैमिली सारी ये फैमिली का प्रॉब्लम लेने का सोचता है. और ये फैमिली में तो ये बहुत ही डेंजर, फार डेंजर. कितनी कंडीशन डिफरेंट है. ये तो मानता ही नहीं है. ये हमेशा अपन तो ऐसा नहीं इनका फैमिली का प्रॉब्लम है. ये फैमिली में ये तो मत सोचो सर.
हा, स्वार्थी फॅमिली, बरोबर आहे, स्वार्थी. नाही, स्वार्थी फॅमिलीमध्ये परत डेंजर कोण आहे, हे लक्षात ठेवा. हा, अब देखो मुझे बात बताओ, ऑक्सीजन एंड फ्लोरीन में मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव एलिमेंट कौन? सबसे पीरियोडिक टेबल में मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव एलिमेंट कौन है? तो मुझे सबसे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव एलिमेंट फ्लोरीन, बराबर आहे. अरे मला सांगा मग, ऑक्सिजन आणि फ्लोरीन जेव्हा कंबाईन झाले, मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असेल? फ्लोरीन आहे या कौन है? यस. चलो फिर ये अगर इलेक्ट्रोपॉजिटिव है तो इसका ऑक्सीडेशन नंबर कितना है? फिर पॉजिटिव है, लेकिन कितना पॉजिटिव है? तो स्ट्रक्चर की तरफ ध्यान दो. ये फ्लोरीन है, यहां फ्लोरीन के लास्ट शेल में पहा, इधर 2 फ्लोरीन, यहां ये ऑक्सीजन लेता. चलो यहां ऑक्सीजन 1 2 3 4 5 6 लास्ट शेल में. ये फ्लोरीन लास्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6, ये 7. यहां 1 2 3 4 5 6 7 कोव्हॅलेंट बॉन्ड. मला सांगा, हे हमेशा -1, ये हमेशा -1. तो मग जब ऑक्सीजन फ्लोरीन के साथ कंबाइन होता है तो वो इलेक्ट्रोपॉजिटिव है. इट एक्ट्स एज ए इलेक्ट्रोपॉजिटिव एलिमेंट. ये मॉलिक्यूल ये 0 है, टोटल 0 है, लेकिन इसमें फ्लोरीन हमेशा हमेशा, आज भी, कल भी, जिंदगी के साथ भी, और बाद भी. काही प्रॉब्लेम बेटा? मग तुम्ही म्हणता सर ऑक्सिजन कोणते सर, ऑक्सीजन तो -2 तो ये तो कॉमन में देता है. यहाँ परऑक्साइड फॉर्म में जब है तो सर वो -1 है. फ्लोरीन के साथ सर ये वो पॉजिटिव है. ठीक है, एनी प्रॉब्लम यहां? एक लक्षात ठेवा बरं, ऑक्सिडेशन स्टेट माइनस आहे, प्लस आहे, फ्रॅक्शन मध्ये सुद्धा आहे बरं. फ्रॅक्शन भी है, आगे आएगा एग्जाम्पल अपना. चला बेटा पुढे, चलो. आप बोलिए. HClO, HClO2, HClO3, HClO4, इसका नाम है पर क्लोरिक ऍसिड आहे. बर, याचं नाव क्लोरिक ऍसिड आहे, क्लोरस ऍसिड आहे, हायपोक्लोरस ऍसिड आहे. बर, आता किती इंटरेस्टिंग आहे बघा. पहा बेटा, जब हम लेफ्ट टू राइट पीरियोडिक टेबल में लेफ्ट टू राइट चले जाते हैं बेटा, तो हम बोलते हैं सर हैलोजन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव है. यस, राइट. अगर हमने ऐसा कंपाउंड लिए, HCl लिए या HF लिए या HBr लिया या HI अगर लिया, तो बोलते सर यहां तो हैलोजन -1 है. कोई बात नहीं, क्योंकि जब हाइड्रोजन के साथ कंबाइन होता है तब ये इलेक्ट्रोनिगेटिव. ठीक है, आता इथं पहा बेटा, इथं कोण आहे इलेक्ट्रॉनिक? आपण असं म्हणतो सर हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह, हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह, असं होत नाही. आता माझ्याकडे 4 ऍसिड आहेत बेटा, 4 ऍसिड आहेत. पण जेव्हा लक्षात बेटा, ऑक्सीजन क्लोरीन सोबत जेव्हा कंबाइन होईल किंवा क्लोरीन ऑक्सीजन के साथ जब कंबाइन होता बेटा, तब
हैलोजन, क्लोरीन, ये इलेक्ट्रोपॉजिटिव है। एंड ऑक्सीजन, ऑक्सीजन इलेक्ट्रो। तो ऑक्सीजन किसके साथ इलेक्ट्रोपॉजिटिव आएगा? एक ही एलिमेंट है जिसके साथ ऑक्सीजन कंबाइन होने के बाद वो इलेक्ट्रोपॉजिटिव आएगा। कौन है? अरे वो सर, वो तो फ्लोरीन है। तो मुझे बात बता, फ्लोरीन के बाद किसका नंबर आएगा? फ्लोरीन तो सबसे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव है, तो फ्लोरीन के बाद कौन है फिर? कौन है? राइट है। झालं, मग मला सांगा, कंपाऊंड आहे, न्यूट्रल मॉलिक्युल आहे, या सगळ्यांची ऍडिशन किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे। मला सांगा, याच्यावर चार्ज +1 आहे, बरं हे तर झाला -2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह, मग क्लोरीन किती आला? क्लोरीन किती आला? क्लियर है? तो हम बोलते सर, इन हाइपोक्लोरस एसिड द ऑक्सीडेशन नंबर ऑफ क्लोरीन कितना? और बाकीचे करा ना, मग बाकीचे करा ना। याच्यामध्ये मला सांगा, हा टोटल लिहितो मी, हा ऑक्सिजन हा -4 आहे किंवा 4 मायनस, इथं +1 आहे, यहां +3 है। पर इथं यहां +1 है, ये टोटल -6 है, ये +5 है। यहां +1 है, ये +7 है, और ये -8 है। लक्ष द्या इकडं 2 मिनिटं। तुम्हाला जर मी असा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सीडेशन नंबर ऑफ ऑक्सीजन इन दिस कंपाउंड, तो ऐसा मत बोलो -2, -4, -6, ये गलत है। एकच आहे, कोणता आहे? -2। कळालं मी काय म्हणत आहे? सगळ्यांची ऍडिशन नाही सांगायची बेटा। क्लियर आहे? बर, तर सर या ऑक्सिडेशन स्टेटचा फायदा काय? काय फायदा है इसका? अरे सबसे स्ट्रॉन्गेस्ट एसिड हम फाइंड आउट कर सकते हैं, जिसका पॉजिटिव चार्ज ज्यादा वो सबसे स्ट्रॉन्गेस्ट एसिड है, जिसका ऑक्सीडेशन नंबर सबसे ज्यादा है। ऑक्सीडेशन नंबर किसका? जहां क्लोरीन का। मग या केसमध्ये सगळ्यात जास्त हायर ऑक्सिडेशन स्टेट कोणाची आहे? क्लोरीनची आहे, लक्षात ठेवा। +7 आहे, मग +7 असेल तर आपण म्हणतो सर वो स्ट्रॉन्गेस्ट एसिड है। मग मला सांगा, सगळ्यात स्ट्रॉन्गेस्ट कोण? पर क्लोरिक एसिड, बाद में क्लोरिक, क्लोरस, हाइपोक्लोरस। बरोबर आहे? हो बेटा। बॅच रेग्युलर करा बेटा, बॅच रेग्युलर, एकदम रेग्युलर करा, तुम्हाला थोडा सुद्धा पिरियड बोर होऊ देणार नाही। पण रेग्युलरिटी महत्वाची आहे। चालायचं पुढे बेटा, क्लिअर झालं इथं? बर, अजून एक एक्झाम्पल, चला। H2SO4 सल्फ्यूरिक एसिड है,
ये रिपीट करना बेटा, जेबा ये रिपीट करू क्या? रिपीट करायला काही प्रॉब्लेम नाही बेटा. देख यहां बोलता, देख 1 2 3 4 ये चारों क्या है? एसिड है. अब ये चारों एसिड में सबसे स्ट्रॉन्गेस्ट एसिड कौन? तो ऑक्सीडेशन नंबर से भी हम फाइंड आउट कर सकते हैं. जिसका ऑक्सीडेशन नंबर मींस जहां क्लोरीन का ऑक्सीडेशन नंबर ज्यादा है वो सबसे स्ट्रॉन्गेस्ट एसिड. यहां देख, यहां +1 है, +3 है, +5 है, +7 है. क्लियर है? होगा बेटा क्लियर? अच्छा चलो नहीं आ जाए, मैं और एक बात बोलता. चलो ये तो हमारा हाइड्रोजन फैमिली हो. चलो 16 ग्रुप एलिमेंट में बराबर है. 16 ग्रुप एलिमेंट में मुझे बात बताओ, H2SO4 है, सल्फर है. ओके चलो H2SO3 है. आता मी जर तुम्हाला विचारलं या दोघांमध्ये स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोण, मग तुम्ही ना सर ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिडेशन नंबर वरून आम्ही सांगतो. पहा मला सांगा या सगळ्यांची ऍडिशन किती पाहिजे बेटा? आप मुझे बात बता, सल्फर और ऑक्सीजन में मोर इलेक्ट्रोनेगेटिव कौन है? फिर क्लोरीन के बाद ऑक्सीजन है, ऑक्सीजन के बाद सब है. तो मुझे बात बता यहां ऑक्सीजन का ऑक्सीडेशन नंबर कितना है? टोटल मैं यहां लिख देता हूं सीधा कितना. तो मला सांग हाइड्रोजन वर किती येणार है टोटल? +1 ही है, लेकिन दोनों का एडिशन. तो मुझे बात बता सल्फर का चार्ज कितना है? ठीक है, आप बोलो यहां हाइड्रोजन कितना है? +1 है. यहां ऑक्सीजन कितना है? -2 है. यहां कितना आएगा? सल्फर. बरोबर आहे. मग आता मला सांग ऑक्सिडेशन नंबर वरून सांग कोणता ऍसिड स्ट्रॉंगेस्ट आहे? H2SO4 आहे या H2SO3 आहे? बरं अजून एक क्वेश्चन, अजून एक पाहू, ते लक्षात घे. लिथियम के नीचे सोडियम है, सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीसीएम. ठीक आहे. इकडे हॅलोजन फॅमिली घेतला, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. ठीक आहे. मला सांगा ही कोणती ऑक्सिडेशन स्टेट देतील? कौन सा ऑक्सीडेशन स्टेट देंगे? एक ही देंगे वो, उसके अलावा देंगे कोई? अच्छा चलो ना इनके कंपाउंड देखेंगे हम. चलो इनके हमने जो कंपाउंड अभी लिए वाले, फॉर एग्जांपल इसका कंपाउंड लिया, चलो HClO बराबर है. चलो इसका स्ट्रक्चर देखते हैं. आप बोलो यहां H, ये ऑक्सीजन के लास्ट शेल के इलेक्ट्रॉन 6 इलेक्ट्रॉन यहां, और ये क्लोरीन के लास्ट के 7 इलेक्ट्रॉन आए बेटा. शेयरिंग इक्वल शेयरिंग है. +1 है, यहां -2 है, ये +1 है. अच्छा चलो और लेता हूं दूसरा. दूसरा लेता हूं, यहां HClO4 लेता हूं. चलो अब देखो यहां ऑक्सीजन है, राइट है. एक मिनट, यह हाइड्रोजन है, यहां क्लोरीन है. ठीक है. आता पहा एक तर क्लोरीनचा इलेक्ट्रॉन गेला याच्यासोबत शेअरिंगला, राहिले किती 6. यहां ऑक्सीजन कितने हमारे पास? एक मिनट, थोड़ी गलती हुई यहां पे. यहां ऑक्सीजन एक है, यहां 1 2 3 4 5 6 ये इलेक्ट्रॉन है. ज्यादा एक ऑक्सीजन यहां चलेगा,
बरोबर आहे. आता या क्लोरीनचे 6 इलेक्ट्रॉन हैं, यहां एक ऑक्सीजन देता हूं, वो अपने 2 इलेक्ट्रॉन इसके साथ शेयर करता हूं, डबल बॉन्ड फॉर्म हुआ। यहां एक ऑक्सीजन लेता हूं, यहां उसके 2 इलेक्ट्रॉन लेता हूं, डबल बॉन्ड अगेन फॉर्म हुआ। झालं. इथे एक ऑक्सीजन घेतो बेटा, 1 2 3 4 5 6 कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. बर, आता मला सांगा हे कोणते कंपाऊंड तयार करते रे बेटा? हे कोणते कंपाऊंड तयार करते? कोव्हॅलेंट कंपाऊंड तयार करते का आयनिक कंपाऊंड तयार करते बेटा? हे कोणते कंपाऊंड आहेत सांगा? हे कोणते? ते सगळेच्या सगळे कोण येतं? सॉल्ट आहेत. सॉल्ट म्हणजे कोणते येतं? आयनिक कंपाउंड है, बरोबर है क्या? कोई बोलेगा सर यहाँ ऑक्सीडेशन नंबर का क्या है? अब मुझे बात बताओ, लोअर ऑक्सीडेशन स्टेट फॉर्म्स कोवलेंट कंपाउंड या आयनिक कंपाउंड? लोअर जर ऑक्सिडेशन स्टेट असेल तर काय येणार आहे? झालं ना रे. आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म कोवलेंट कंपाउंड्स. क्लियर है? एनी प्रॉब्लम यहां? चले आगे बेटा. चला अजून एक सांगा. चल लक्ष द्या बेटा. 15 ग्रुप एलिमेंट मध्ये नायट्रोजन आहे, नंतर फॉस्फरस आहे, नंतर एस आहे का? आर्सेनिक, नंतर अँटीमनी, नंतर बिस्मथ आहे, बरोबर आहे. बर, मला सांगा या सगळ्यांच्या लास्ट शेलला 5 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, चला मी यांचे कंपाऊंड लिहितो. HNO3 बरोबर आहे. एनी प्रॉब्लेम बेटा? चला बेटा पुढे. मग मला सांगा व्हॉट इज दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ नाइट्रोजन? ऑक्सीजन एक के साथ ही कंबाइन होने के बाद माइनस है, नहीं तो हमेशा वो -2 में ऑक्सीजन. हाइड्रोजन तो +1 में ही है. तो मुझे बात बता, यहां इस केस में ये टोटल -6 है, यहां +1 है, तो यहां कितना आने वाला है? मग मला सांगा नायट्रिक ऍसिड मध्ये नायट्रोजन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे? फरक पडायला का बॅच मध्ये? पहा, ज्याच्या बेसिक टर्म गेलेले असतात किंवा विसरलेले असते बेटा, त्याचा पण फायदा होते का नाही बघा. आणि मी तुम्हाला काय सांगितलं बेटा, माझा प्रत्येक पिरियड महत्वाचा आहे.